महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचा ट्रॅक्टर मोर्चा तूर्त स्थगित। प्रशांत डिक्कर। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी योगेश चिमकर यांनी दिलेल्या विशेष माहितीनुसार कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता 24 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत होणारा संग्रामपूर येथील ट्रॅक्टर मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला, अशी माहिती विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनता यांच्या न्याय हक्कासाठी प्रथमच खासदार राजू शेट्टी यांच्या पीक विमा प्रमुख उपस्थितीत संग्रामपूर तहसील कार्यालयावर पीक विमा, कोरोना काळातील वीज बिल माफ करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा व इतर मागणीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोर्चा भव्य दिव्य काढून प्रशासनाची झोप उडवण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते गेल्या 1 महिन्यापासून परिश्रम घेत होते। तयारी अंतिम टप्प्यात असतानाच कोरोनाचा उद्रेक झाला। शासन प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन सदर मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याची भूमिका आमचे नेते राजू शेट्टी यांनी आज जाहीर केली। कोरोना रोखणं प्रथमच कर्तव्य समजून हा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा आज स्वाभिमानीच्या वतीनं विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली असून मोर्चा जरी रद्द झाला तरी कोरोना महामारी आटोक्यात आल्यानंतर पुन्हा नव्या दमानं आंदोलनाचं आयोजन करूच, अशी माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिली। पीक विम्याच्या मागणीसाठी घरगुती आणि शेतीच्या वीज पंपाची जोडणी तोडू नये या मागणीसाठी, त्याचबरोबर दिल्ली येथे होत असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून संग्रामपूरला 24 फेब्रुवारीला म्हणजे उद्या ट्रॅक्टरचा भाऊ असा मोर्चा निघणार होता। मी स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार होतो। जवळपास 1000 पेक्षा जास्त ट्रॅक्टर येण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केलेली होती, परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे, सभा समारंभ, मोर्चे, आंदोलने हे करू नयेत असं राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आल्यामुळं आणि एकूणच मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सामान्य जनतेच्या आरोग्याचा, भवितव्याचा विचार करून हा मोर्चा आम्हाला स्थगित करावा लागला। 27 ऑगस्टला बारामतीला दूध दराच्या मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं, मोर्चा काढला। त्या मोर्चाला उपस्थित असणाऱ्या एकूण मोर्चापैकी 52 लोकांना कोरोना झाला आणि त्यातले 3 लोक दगावले। पुन्हा अशा प्रकारची हानी स्वाभिमानीला परवडणारी नाही, म्हणून हा मोर्चा आम्हाला रद्द करावा लागलेला आहे। याचा अर्थ असा नव्हे की आम्ही तलवार म्यान केलेली आहे। आंदोलन होणार नाही, मोर्चा होणार नाही म्हणून तर का घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न जर का महावितरण कंपनीने केला तर आम्ही गप्प बसणार नाही। अजूनही आम्ही त्यांना विनंती करतोय, राज्य सरकारला विनंती करतोय, लॉकडाऊनच्या काळातलं वीज बिल अर्थात घरगुती पूर्णपणे माफ करा, उर्वरित रक्कम आम्ही भरायला तयार आहोत। पण लॉकडाऊनच्या काळातलं वीज बिल माफ न करता सक्तीने वसुली करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर देऊ। कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं जर का आरेरावी करून वीज कनेक्शन तोडत असतील तर त्याला प्रतिकार करा। गावातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन त्यांना पिटाळून लावा आणि समजा कनेक्शन तोडलंच तर ते कनेक्शन कार्यकर्त्यांच्या मार्फत जोडले जातील, हे सुद्धा महावितरण कंपनीने